नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताच कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण भरणी श्राद्ध म्हणजे काय, भरणी श्राद्ध हे कोणी करावे आणि कुणाचे करावे त्याबद्दल आणि कसे करावे याबद्दल माहिती घेणार आहोत। सर्वात प्रथम आपण बघू भरणी श्राद्ध म्हणजे काय। भरणी श्राद्ध बघा, आपण जे जिवंतपणी आपल्याला प्रत्येकाला इच्छा असते की आपण काशी, प्रयाग, त्र्यंबकेश्वर अशा तीर्थक्षेत्री जाऊन तीर्थयात्रा कराव्यात आणि आपलं पिंडदान तेथे व्हावं। पण आपल्याला सगळ्यांनाच जिवंतपणीही तेथे यात्रा करायला जाणं शक्यच असेल असं काही होत नाही। म्हणून त्या आत्म्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या अतृप्त राहतात आणि त्या अपूर्ण राहिल्यामुळे आपल्याला त्यांना तिथे मनाला शांती लागत नाही, त्यांच्या आत्म्याला शांती लागत नाही आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हे भरणी श्राद्धाचं नक्षत्र आलेलं आहे, म्हणजेच हा योग आहे। आणि भरणी नक्षत्र जेव्हा येते भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पंचमीला भरणी श्राद्ध हे केले जाते। आणि भरणी श्राद्ध करण्याला इतके महत्त्व आहे की आपण भरणी श्राद्ध जेव्हा करतो त्यामुळे काय होते की प्रयाग, काशी, त्र्यंबकेश्वर, गया अशा तीर्थक्षेत्रांचं त्यांना पुण्य लाभतं ती यात्रा केल्याचं, म्हणून हे भरणी श्राद्ध केलं जातं। आणि भरणी श्राद्ध त्यांच्या ज्या इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना सुखप्राप्ती होते, त्यांच्या काही इच्छा अपूर्ण राहू नये असे म्हणून हे भरणी श्राद्ध घातले जाते। आता हे भरणी श्राद्ध कोणी घालावे, तर भरणी श्राद्ध करण्याचा अधिकार हा जर वडील वारले असतील तर त्यांच्या मुलाला हा भरणी श्राद्ध करण्याचा अधिकार आहे। आणि त्याच्यानंतर जो अधिकार आहे तो त्याच्या बायकोला आहे, म्हणजे कर्त्या पुरुषाला आणि कर्त्या पुरुषाच्या बायकोला हा भरणी श्राद्ध करण्याचा अधिकार आहे। भरणी श्राद्ध हे कसे करायचे, तर भरणी श्राद्धाच्या दिवशी तुम्ही होम, हवन, तर्पण विधी करायचे आहेत आणि भरणी श्राद्ध करायचे आहे। याच्यामुळे काय होतं की त्यांच्या ज्या अतृप्त इच्छा असतात, त्यांना काही त्यांच्याकडून अपराध झाला असेल तर त्यांना जर तिथे दुःख सहन करावं लागत असेल तर हे भरणी श्राद्ध केल्यामुळे त्यांना सुखशांती लाभते, त्यांच्या आत्म्याला शांती लाभते, ते खुश होतात। बघा, कारण की यमदेवता ही श्राद्ध पक्षावरती राज्य करते आणि सूर्य जेव्हा मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा यमाने हे आपले जे पितृ आहेत त्यांना धर्तीवरती पाठवलेले असते हे 15 दिवसामध्ये, पंधरवाड्यामध्ये, आणि ते सूक्ष्म रूपामध्ये आपल्या आजूबाजूला उपस्थित असतात। आणि आपण ज्याही सेवा करतो, ज्याही अन्नदान करतो, सेवा करतो, ते स्वतःच्या डोळ्याने बघतात सूक्ष्म रूपामध्ये। म्हणून आपल्याला ह्या भरणी श्राद्ध असो किंवा श्राद्धाच्या ज्या अनेक विधी असो त्या आपल्याला याच्यात करायचे असतात। म्हणून विशेष असे महत्त्व भरणी श्राद्धाला आहे। भरणी नक्षत्र हे विशेष अशा मुहूर्तावर आलेले असते, त्याच्यामुळे आपल्याला भरणी श्राद्ध हे करायचे असते, त्याच्यामुळे त्यांना तीर्थक्षेत्राची यात्रा ही घडणार असते। आता भरणी श्राद्धाला आपल्याला दान धर्म करायचे असते आणि त्यांच्या नावाने बघा आपल्याला कुत्र्याला, गाईला, मुंग्यांना, माशांना आपल्याला अन्न द्यायचे असते, कारण की कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपले जे पितृ असतात ते आपलं हे अन्न ग्रहण करत असतात। म्हणून आपल्याला हे अन्न आपल्याला मुंग्यांना, कुत्र्यांना, गाईला, माशांना ठेवायचे आहे, कावळ्यांना, कारण की यांच्या रूपामध्ये येऊन ते अन्न ग्रहण करतात असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे। आणि त्याच्यामुळे हे अन्न आपल्याला ठेवायचे आहे। आपल्याला दक्षिण दिशेलाही आपल्याला जल अर्पण करायचे आहे, दही भात ठेवायचा आहे काळे तीळ टाकून, म्हणजेच आपल्याला ह्या सेवा ज्या आपण करू ह्या त्यांच्या आत्म्याला हे शांती लाभण्यासाठी आहेत, ह्या आपल्या स्वतःसाठी नाही आहेत, तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी, त्यांना खुशी मिळण्यासाठी ह्या सेवा, त्यांच्या ज्या अडचणी त्यांना भोगाव्या लागत असेल तर त्या अडचणी, ते दुःख कमी करण्यासाठी आपल्याला ज्या पूर्ण विधी आहे त्या करायच्या आहे। आता भरणी श्राद्ध हे केव्हा करायचे आहे, तर बघा, जर कोणीही वारलेलं असेल तर पुरुष, तर 1 वर्षानंतर हे भरणी श्राद्ध करायचं असते। म्हणजे क्लिअर झालं का? पुन्हा एकदा सांगते की भरणी श्राद्ध हे केव्हा करायचं, तर भरणी श्राद्ध जर कोणता पुरुष हा वारलेला असेल तर 11 महिने त्यांचा महिना जेव भरायचा असतो दर महिन्याला, आणि त्याच्यानंतर वर्ष श्राद्ध करायचं असतं। आणि जेव्हा वर्ष श्राद्ध होतं तर त्याच्यानंतर आपल्याला हा भरणी श्राद्ध येणाऱ्या पितृपक्षात करायचा असतो। वर्ष श्राद्धाच्या नंतर जो पितृपक्ष येणार असतो त्याच्यामध्ये आपल्याला भरणी श्राद्ध त्या व्यक्तीचे घालायचे असते आणि स्त्रियांचे भरणी श्राद्ध घातले जात नाही, फक्त पुरुषांचेच भरणी श्राद्ध हे घातले जाते। म्हणून आपल्याला त्यांच्यासाठी होम, हवन, अन्नदान करणे, तुम्ही बघा त्यांच्यासाठी त्यांना ज्याही वस्तू आवडत असेल त्या खायला असो किंवा घालायला असो
किंवा कोणत्याही प्रकारचे असो, तुम्ही त्यांचे रूप मानून त्यांच्या स्मरणार्थ त्यांना ते वस्तू तुम्हाला दान करायचे आहे. गरजू लोकांना तुम्ही ब्राह्मणांनाही शिदा देऊ शकतात, कोरडा शिदा देऊ शकतात. आणि ज्या गरजू व्यक्ती आहेत बघा, तुम्ही ब्लँकेट्स असो, घालायचे त्यांचे कपडे असो, त्यांना काही गोष्टी आवडत असेल, त्यांना घड्याळ घालायला आवडत असेल किंवा आणखी काही, तर त्या रूपामध्ये तुम्ही गरजूंना त्या वस्तू देऊ शकतात. तुम्ही कपड्यांचे बघा कपडे पण देऊ शकतात, नवीन कपडे घ्यायचे तर त्याचंही दान द्यायचं असतात. ब्लँकेट्स वगैरे तुम्ही अंथरूण पांघरणाचे जर दिलं, चादर असेल, सतरंजा असेल, असे अनेक प्रकारचे जे दान आहे तुम्ही हे दान द्यायचे आहे. आणि असं केल्याने बघा त्यांचं ते दुःख बऱ्याच प्रमाणात कमी होतं. पुन्हा एकदा सांगते की हे आपल्यासाठी नाही, हे फक्त पितरांसाठी आपल्याला दान करायचं आहे की त्यांच्या ज्या वेदना असेल, ज्या त्यांच्या अतृप्त इच्छा असेल त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला असे दान द्यायचे आहे. आणि ते सूक्ष्म रूपाने आपल्या धर्तीवरती वास करतात ह्या 15 दिवसामध्ये. तर ते ह्या सेवा बघत असतात आणि ह्या सेवा केलेल्या बघून ते खुश होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती लागते. परत आपण पुढच्या वर्षी ह्या सेवा करायच्या असतात आणि तो त्यांचा दोष आपल्याला लागत नाही. म्हणून आपल्याला हे भरणे श्राद्ध करायचे आहे, ह्या सेवा करायच्या आहे. तर तुम्हाला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.